नमस्कार मित्रांनो, जात धर्मापलीकडे माणूस पाहावयाच्या दृष्टिकोन देणारी ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेची गाथा सत्यशोधक हा चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निर्वाण यात्रा करणारे नामदेव वटकर यांच्यावर आधारित महापरिनिर्वाण या दमदार चित्रपटाची निर्मिती ही सुनील शेडके यांनी केली आहे। दिग्दर्शक शैलेंद्र बाडगे, छायाचित्रकार अमर कांबळे आणि निर्माते सुनील सर आणि आशिष सर यांच्या कामगिरीमुळे चित्रपटाची निर्मिती झाली। त्याकरिता त्यांचे आभार मानायला हवेत की त्यांनी ह्या चित्रपटाबाबत विचार केला। त्याकरिता संपूर्ण टीमचे आभार। डॉक्टर बाबासाहेबांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। महापरिनिर्वाण या चित्रपटामध्ये अभिनेते प्रसाद ओक, नामदेव वटकर यांची भूमिका करणार आहेत। त्यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे आणि अंजली पाटील, गौरव मोरे, कमलेश सावंत बघायला मिळतील। हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज आहे आणि अनेकांमध्ये सिनेमा बघण्यासाठी उत्सुकता आहे। परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्माण। परिनिर्वाण हे बौद्ध धर्माच्या अनेक मुख्य तत्वांपैकी एक आहे। यानुसार जो मनुष्य निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक आसक्ती, इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त राहतो। यासोबतच तो जीवनचक्रातूनही मुक्त राहतो। पण निर्वाण मिळवणे सोपे नाही। त्यासाठी सदाचारी आणि धार्मिक जीवन जगावं लागते। बौद्ध धर्मात भगवान बुद्धाच्या वयाच्या 80व्या वर्षी झालेल्या मृत्यूला महापरिनिर्वाण म्हणतात। तर मित्रांनो, हा चित्रपट सहपरिवार बघायला विसरू नका। सोबत लहान मुलांना पण दाखवा, त्यांना पण जाणूव झाली पाहिजे की ते आज जे आयुष्य जगत आहेत ते कोणाच्या उपकारामुळे। 6 डिसेंबर ह्या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आजच्या पिढीला कळलं पाहिजे, ज्यांनी त्या दिवसाचे चित्रीकरण करून इतिहास जतन करून ठेवले आहेत। त्याकरिता नामदेव वटकरांना आपण थिएटरमध्ये जाऊन त्यांच्या कामाचे कौतुक करूयात। तर मित्रांनो, महापरिनिर्वाण सिनेमाकरिता आपण उत्सुक आहात का? हे तुमचे या चित्रपटाबद्दल विचार नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। शेवटी नामदेव वटकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मनापासून आभार आणि हात जोडून नमस्कार।